अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चैत्र महिन्याची पौर्णिमा येत्या शनिवारी 12 एप्रिलला पहाटे 3:22 सुरू होऊन रविवारी 5:52 याची समाप्ती असणार आहे। म्हणजेच शनिवारी दिवसभर पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या अलक्ष्मीचा नाश होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी यासाठी काही ना काहीतरी आपल्याला सेवा करायच्या असतात। शनिवारी सकाळी लवकर उठल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला गोमूत्राचं आणि हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याची पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे, धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे, दारासमोर छानशी रांगोळी काढायची आहे, जेणेकरून घरातलं वातावरण प्रसन्न होईल। घरातलं वातावरण प्रसन्न होण्यासाठी घरामध्ये दिवसभर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, पुरुष सूक्ताचं पठण अवश्य करा। त्यानंतर घरातली देवपूजा झाल्यानंतर घरी जर श्रीयंत्र असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल तर त्यावरती 9 मंत्र, श्री सूक्त किंवा महालक्ष्मीच्या 108 नावांचा जप करत कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी तरी किमान कुंकुमार्चन ही सेवा आपल्या घरी झालीच पाहिजे। त्याचबरोबर दिंडोरीपणी स्वामी समर्थ केंद्रातलं महिन्याच्या घरच्या घरी जे आपण सत्यनारायण करतो ते आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे। त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे, त्यामुळे घरामध्ये हनुमान चालीसा, श्रीराम रक्षा स्तोत्र आणि हनुमान स्तोत्राचं पठण मात्र अवश्य करा। जवळच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन मारुती रायाचं दर्शन सुद्धा घ्या। संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा असतो, पण तुम्हाला जर हे रोज शक्य होत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी संध्याकाळी तुमच्या तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा। ज्याही काही तुम्हाला सेवा करता येतील तेवढा अवश्य सेवा करा। घरातलं वातावरण पॉझिटिव्ह झालं की तुमचं मन पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे कोणतीही सेवा करताना स्वामींवरती आपला 100% विश्वास ठेवा आणि सेवा करा। स्वामी समर्थ।